पहिले भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जी घटना शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये घडली आहे तिचा निषेध करतो आणि अशा घटना पुढे घडू नये यासाठी जे काय लागेल त्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून प्रयत्न करणार आहोत। आणि मगाशीच कोणीतरी सांगितलं की आम्ही 4 दिवसानंतर 5 दिवसानंतर इथे उपस्थित झालो, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या दिवशी घटना घडली रात्री त्याच्या नेक्स्ट डे सकाळी इथल्या ज्या सीएमओ आहेत सादिया मॅडम, त्याचबरोबर शुक्ला मॅडम यांच्याशी रवींद्र चव्हाण साहेब, मी, त्याचबरोबर नंदूजी बरोबर शशिकांतजी कांबळे आमचे उपमहापौर आम्ही सगळे संपर्कात होतो आणि त्याचा तुम्ही पुरावे देखील मॅडम कडनं घेऊ शकता। आणि आम्ही सातत्याने त्यांना हेच सांगत होतो की जे आपला स्टाफ आहे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहे। जी घटना घडली तिचा आम्ही तीव्र शब्दात निषेध केला, त्याचबरोबर डॉक्टरांना लागणारी जी काय मदत असेल ती आम्ही करू असं आम्ही डॉक्टरांना सांगितलं। आपण पाहिले की मारहाण झालेली आता तुमच्याच घटक पक्ष आहे मनसेने तुमच्यावरती आरोप लावला तो रवी उगवला, हा रवी उगवला नाही आणि कुठेतरी ते गेले कुठे आणि रवी म्हणजे सूर्य असतो, सूर्याकडे बघून थुकायचं नसतं। जे सूर्याकडे बघून थुकतात त्यांचं काय होतं ते तुम्हाला माहिती आहे ना। म्हणून मला जे कधीतरीच उगवतात त्यांच्याबद्दल मला जास्ती टीका करायची नाही आणि मला या गोष्टीमध्ये राजकारण आणायचं नाही। मला एवढंच सांगायचं आहे की या हॉस्पिटलसाठी ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या आम्ही सातत्याने करण्याचा आमचा प्रयत्न आहे। कल्याण आणि डोंबिवलीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, परंतु आपण बघत असाल तर इथे कित्येक वर्ष सिव्हिल हॉस्पिटल सारखी एक सुविधा लोकांसाठी नाही आहे। आणि आमची आज ठाम मागणी राहणार आहे की रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये लवकरच एक सिव्हिल हॉस्पिटल व्हावं किंवा एक शास्त्रीनगर किंवा रुक्मिणीबाईच्या हॉस्पिटलला सिव्हिल हॉस्पिटलचा दर्जा तरी मिळावा याच्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे। कारण म्युन्सिपल हॉस्पिटलचे काही लिमिटेशन्स असतात आणि त्या सुविधा लोकांना मिळत नाही आणि त्याच्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे की सिव्हिल हॉस्पिटल लवकरात लवकर कल्याण डोंबिवलीत यावं। तुम्ही भोगलेला आहे आणि एकंदरीत ज्या पद्धतीने जो पैसा येतो तो केंद्र शासनाकडून किंवा राज्य शासनाकडून आतापर्यंत ज्या योजना पैसा आलेला आहे त्या अर्थसंकल्पात ज्या ज्या योजना होतात त्या होत नाहीत आणि त्यामुळे या सुविधा नाही, तुम्हाला थोडंसं मी करेक्ट करतो की केंद्र सरकारकडनं जो पैसा येतो तो फक्त सिव्हिल हॉस्पिटलला येतो। सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरचा पगार 98,000 असतो आणि म्युन्सिपल हॉस्पिटलच्या डॉक्टरचा पगार 60,000 असतो। तर आमच्याकडे डॉक्टर येणार कसे? जर आम्हाला दर्जा मिळाला तर आम्ही पगाराची वाढ करू शकतो आणि चांगले डॉक्टरची ते येतील ना। आणि मी तुम्हाला बघा, आता आम्ही 1 तास झाला हॉस्पिटलमध्ये आहे, मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या आहेत त्या सुविधांमध्ये चांगल्या सुविधा देण्याचं काम लोकांना होतं। आपण बघत असाल तर लोकांची वर्दळ बघा आज किती आहे हॉस्पिटलमध्ये। आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की हे हॉस्पिटलमध्ये 14 गावं 27 गावं इतकी सगळी लोक इथे येत असतात, त्यांना सुविधा देण्याचं काम मी असं नाही म्हणत की सगळ्या सुविधा चांगल्या आम्ही देतो। आता आमच्या जिल्हाध्यक्षांनी आणि शशिकांत कांबळेंनी डॉक्टरांना हेही सांगितलं की तुमचा जो खालचा स्टाफ आहे तो लोकांशी नीट बोलत नाही, त्यांना थोडी समज द्या आणि त्यांना थोडं लोकांची नीट बोलायला नीट वागायला शिकवा। या सगळ्या पद्धतीचं काम भारतीय जनता पार्टीकडनं भविष्य काळामध्ये होणार आहे।